राम राम. माझी मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काल व्हिडिओच्या सुरुवातीला पहिला प्रश्न विचारला होता की काय मजा आली का, पण आज त्याच्याही पेक्षा जास्त मजा आलेली असणार आहे. आणि खास करून जे नवीन ट्रेडर आहेत ना, बिगिनर्स, किंवा जे गेल्या काही दिवसांपासून एकाच रोलवरती काम करत आहेत की मार्केटमध्ये फॉल झाला तर ते वरती येतेच, कुठून तरी वरती येतेच, कुठून तरी वरती येत आहेत, या फॉर्म्युल्यावरती जे काम करत आहेत ना, त्यांना आज समजलं असेल की मार्केट काय आहे. मी कालही सांगितलं आहे, एक आठवड्याभरापूर्वी सांगितलं आहे, किंवा कंटिन्यू सांगतो आहे की जे काही व्हॉलॅटिलिटी आहे ना, त्याच्यासाठी आता तुम्ही तयार राहा. जे तुम्ही पाहिलेलं नाही आहे गेले वर्षभरामध्ये, दीड वर्षभरामध्ये, ते आता तुम्हाला पाहिजे इलेक्शन संपेपर्यंत. आता आज जो काय फॉल झालेला आहे याला लेवलच्या मध्ये बसवणं ही एक प्रकारची बेमानी असेल. म्हणजे आपण जर म्हणू शकतो की मी आपलं काल डिस्कशन झालेलं होतं, कालही मी तेच सांगितलं, आज पुन्हाही तेच सांगतो की 22,450च्या आसपास आपला रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरतीच आपण कॉलची पोझिशन घेणार आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे, परंतु तुम्ही इथे शॉर्ट पोझिशन बनवून इथपर्यंत होल्ड करण्यासारखं काहीतरी ॲनालिसिस केलं तर हे म्हणणं नक्कीच चुकीचं आहे. ते होऊ शकत नाही. ते ॲनालिसिस कोणाचंही नव्हतं. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय समजणं गरजेचं आहे की मार्केट काय करत आहे, मार्केटचं डिरेक्शन काय आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त मार्केटच्या अगेन्स्टमध्ये बसताय किंवा नाही हे सिक्युअर करायचं आहे, आणि त्या पद्धतीने आपली ट्रेडिंग प्लॅनिंग करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट काय झालेली आहे तर पोर्टफोलिओ खूप रेड होताना पाहायला मिळालेला आहे. बऱ्याच जणांचा पोर्टफोलिओ जर तुम्ही आज चेक केला असेल तर रेडमध्ये कन्वर्ट होताना, अगदी ज्यांनी वर्ष 6-6 महिन्याचा प्रॉफिट कलेक्ट केलेला होता किंवा तो प्रॉफिट बुक केलेला नव्हता, तो प्रॉफिट जाऊन लॉसमध्ये जाण्याची प्रोसेस आता बऱ्याच जणांची सुरू झालेली आहे. आता त्याच्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो, जर तुम्हाला त्याचं ॲनालिसिस काही माहिती नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या स्टॉकचं नाव जे आहे ना ते पेस्ट करा किंवा कमेंट करा, जे नाव असेल स्टॉकचं. तर आपण आपला टेलिग्राम चॅनल जो आहे, तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलवरती त्या स्टॉकचं ॲनालिसिस टेक्निकल की काय सपोर्ट असू शकतात किंवा त्याच्यामधून एक्झिट करणं बरोबर असेल किंवा नाही असेल तर हे मी कमेंटमध्ये किंवा आपल्या तुम्ही कमेंटमध्ये जे नावं टाकताल त्याचं मी आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲनालिसिस पोस्ट करून देईन. पण त्या अगोदर तुम्ही आपला चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आता उद्या कशा पद्धतीने आपण कामकाज करू शकतो, उद्याची जी एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने फेस करायची आहे हे पाहूयात. त्या अगोदर आजचा जो फॉल आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारी कारणं देता येतील, म्हणजे शोधताही येतील की काही कारणं असतील. पण सध्याला जे महत्त्वाची 2 कारणं आपलं पाहतोय, 2 ते 3 कारणं. एक आहे US जे काही काल झालं ते, पहिली गोष्ट. पण त्याचा इम्पॅक्ट आपल्याला US मार्केटवरती रात्री पाहायला मिळाला नव्हता, कदाचित तो आज पाहायला मिळू शकतो. एक पहिलं. दुसरं जे आहे तर जे SBIला सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचं, आणि त्यानंतर आता 15 तारीख लास्ट, म्हणजे जो शुक्रवार आहे तो लास्ट दिलेला आहे. शुक्रवारी 5 वाजेपर्यंत इलेक्शन कमिशनला ते आपल्या वेबसाईटवरती पब्लिश करायचं आहे. तर ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आज रिलायन्स असेल किंवा अदानी ग्रुप जो आहे ना पूर्ण डाऊन होताना पाहायला मिळालेला आहे तुम्हाला. SBIवरती वगैरे तेवढा इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही, परंतु या स्टॉकवरती एक चांगला इम्पॅक्ट मग तो त्याचा आहे किंवा इतर गोष्टींचा ते हळूहळू क्लिअर होईल, हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, म्युच्युअल फंडसाठी सेबीने जे काही आज सांगितलं आहे, म्हणजे अचानक जर लिक्विडिटी किती आहे याचा रिपोर्ट सादर करायला सांगितलं. तर या 2-3 गोष्टी आहेत सध्या ज्या दिसत आहेत, त्याचा इम्पॅक्ट कदाचित असू शकतो. अगदी याचाच इम्पॅक्ट आहे असं म्हणता येणार नाही, परंतु 1-2-3 गोष्टी निघून येत आहेत. 1-2 दिवसात ते क्लिअर होईल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला डिरेक्शन समजून जाईल. पण टेक्निकली सुद्धा मार्केट वीक होताना पाहायला मिळत आहे. काल आपण जी चर्चा केलेली होती, काल म्हणण्यापेक्षा मी वीकली ॲनालिसिसमध्ये पुन्हा मी नमूद करतो इथे ते की मी काय सांगितलं होतं. प्राईज ॲक्शन पॉझिटिव्ह आहे या आठवड्यासाठी. काय आहे, जिथे मार्केटचं क्लोजिंग होतं या आठवड्याचं ना, प्राईज ॲक्शन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. परंतु अंडर करंट मार्केटमध्ये जे दिसतंय, कधी तुम्हाला या प्राईज ॲक्शनच्या पाठीमागे काय आहे ना हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला होता या आठवड्यामध्ये की याच्या पाठीमागे काहीतरी शिस्त आहे आणि मार्केट निगेटिव्ह दिसते. जो काही ऑप्शन चेनचा डेटा बनतो, जे काही ओव्हरऑल परसेप्शन मार्केटबद्दल क्रिएट होते ना, तर ते निगेटिव्ह दिसते. आणि या आठवड्यामध्ये अपसाईडला मार्केट जाताना खूप स्लोली जाईल जर गेलंच. त्यासाठीची लेवल होती 22,550. कोणत्याही कंडिशनमध्ये जोपर्यंत याच्यावरती जात नाही बाईंग करायचं नव्हतं. तर याच्यावरती गेलं तरच आपण पॉझिटिव्ह होतो, तेही स्लोली. पण डाऊन साईड अगदी शार्प असू शकते. हे मी काल विकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलं, तर कालही केलं आणि आज पुन्हा एकदा सांगतो. आता ज्या लेवल होत्या त्या येताना पाहायला मिळालेल्या आहेत. मग आज काय तुम्हाला कशा पद्धतीने संधी मिळू शकत होती. इथे पहिलं तुम्हाला बाईंगची संधी मिळालेली असणार आहे 280, कारण का परफेक्ट सपोर्टला मार्केटने इथे सपोर्ट घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इथे कदाचित तुमचा SL गेलेला असणार आहे. पण जी महत्त्वाची लेवल आपण डिस्कस केलेली होती ती होती 22,220. याच 22,220 ही लेवल ज्या वेळेस कधीही ब्रेक झालेली आहे ना, त्यानंतर इथे सस्टेन केलं आणि नंतर लेवल ब्रेक झाली. तर इथे एक चांगली संधी तुम्हाला
शॉर्ट पोझिशनची मिळालेली असणार आहे आणि मग त्यानंतर तुम्ही ही पूर्ण रॅली म्हणा किंवा ही जी ट्रेंड लाईन आपण काल डिस्कस केलेली होती 22,120च्या आसपास किंवा 22,080च्या आसपास, तिथे तुम्हाला प्रॉफिट बुकिंगची चांगली संधी मिळालेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला या फॉर्ममध्ये चांगला प्रॉफिट झाला असेल. पोर्टफोलिओमध्ये काय असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. आता उद्या काय करू शकतो आपण, उद्या आहे एक्सपायरी. 2 दिवसापूर्वीच मी एक गोष्ट डिस्कस केलेली होती की गेल्या काही दिवसांपासून एक्सपायरीच्या अगल्या दिवशी जेवढं मोठी मुवमेंट येते ना, त्यानंतर मार्केट साईडवेज जाण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे कदाचित उद्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा ते होऊ शकतं. लक्षात घ्या, उद्या कदाचित बँक निफ्टीमध्ये ते होण्याची शक्यता आहे, निफ्टीमध्ये ते होण्याची शक्यता आहे जी एक्सपायरी आहे. पण तरीही आपण ज्या लेवल मार्क करणार आहोत ना, त्या लेवलने काम करायचं. लेवल रेंज थोडी मोठी येणार आहे. मी फक्त रेंज सांगतो, टार्गेट वगैरे लाईव्ह मार्केटमध्ये आपण डिसाईड करूयात. उद्या ही जी ट्रेंड लाईन तुम्हाला दिसते आहे म्हणजे 22,080च्या आसपास किंवा 22,100 राऊंड फिगर तुम्ही पकडून चला, 22,080च्या आसपास जोपर्यंत याच्या वरती निघत नाही ना, तोपर्यंत कॉलची पोझिशन ट्राय करायची नाही किंवा निफ्टीमध्ये लॉंग जायचं नाही आहे. आणि खाली थोडं डिफिकल्ट आहे का, तर जर तुम्हाला शॉर्ट पोझिशन उद्या छोटा मोठा ट्रेड बनवायचा आहे ना, तर 21,920 ब्रेक होताना तुम्ही एक ट्राय करू शकता. पण 21,920च्या खाली 21,875, 21,830 आणि 21,760 हे खूप महत्त्वाचे सपोर्ट आहेत. मग उद्या फक्त इंट्राडे ट्रेड प्लॅन करायचा असेल ना 920, तर या टार्गेटसाठी 30-30, 40-40 पॉईंटचं टार्गेट आहेत, परंतु त्यासाठीच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि जो मोठा ट्रेड आहे ना, जर 21,800 ब्रेक होत आहे, 760 जरी असलं ना तरी ही 21,800 खूप महत्त्वाची लेवल आहे. जर 21,800च्या आसपास मार्केट सस्टेन करून ब्रेक करत आहे ती लेवल ना, तर एक चांगला डाऊनफॉल पुन्हा मग आपल्याला 21,500 असेल किंवा 21,350पर्यंत जाताना पाहायला मिळेल. उद्याच जाईल का, शक्यता कमी आहे, परंतु मग त्या लेवल आपल्यासाठी ओपन होणार आहेत. 21,800 हा लास्ट होप आहे सध्याला मार्केटसाठी. म्हणजे जे होल्डिंग आहे, ज्यांच्याकडे पोर्टफोलिओ वगैरे ना, त्यांच्यासाठी लास्ट होप किंवा लास्ट सपोर्ट ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे 21,800. त्याच्याखाली मार्केट पूर्ण वीक होणार आहे. म्हणून उद्यासाठी 2 पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचे. डाऊनसाईडला, अपसाईड तर याच्यावरती जाईपर्यंत काही विचार करायचा नाही आहे, परंतु डाऊनसाईड सुरुवातीला हे ट्रेड प्लॅन करू शकता छोटे मोठे, आणि 800 ब्रेक झाल्याच्या नंतर मग तुम्ही डायरेक्शनल ट्रेड घेऊ शकता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर गॅप डाऊनच ओपनिंग होत आहे, याच्यामध्ये तुम्ही फ्लॅट असू देत, गॅप अप असू देत, गॅप डाऊन असू देत, या झोनच्या मध्ये काही फरक पडत नाही, सेम लॉजिक फॉलो करायचं आहे. पण जर गॅप डाऊनच होते, म्हणजे अगदी 800च्या आसपास कुठे गॅप डाऊन होते ना, तर वाट पहा, एक शार्प रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिली कॅन्डल कशी असू देत, ग्रीन कॅन्डल असेल किंवा रेड असेल, पहिली कॅन्डल मार्क करा. पहिले 15 मिनिटाची किंवा पहिले 5 मिनिटाची, तुम्ही ज्या कॅन्डलवरती काम करता, 15 मिनिट बेस्ट आहे, पण तुम्हाला ज्या पद्धतीने करायची, 15 मिनिटाची कॅन्डल मार्क करा. आणि पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर कॉलची पोझिशन तुम्ही ट्राय करू शकता, पण ती इंट्राडेसाठी असली पाहिजे, म्हणजे एक्सपायरी ओरिएंटेड असली पाहिजे. आणि जर लो ब्रेक झाला तर तुम्ही मग पुटची पोझिशन ट्राय करणार, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मग त्यावेळेस स्टॉप लॉस किंवा टार्गेट, ही जी कॅन्डल आहे तिचं स्टॉप लॉस आणि मग 1:2, 1:3 या पद्धतीने टार्गेट तुम्ही प्लॅन करायचं आहे. आता मी लेवल याच्यासाठी डिस्कस केलेलं नाही की आत्ता सांगितलं डाऊनसाईडच्या लेवल, पण लेवल ओरिएंटेड नको, कारण का ज्या पद्धतीचा फॉल आहे ना, त्यानंतर लेवल कदाचित एक्सपायरीला रिस्पेक्ट होणार नाहीत. लेवल रिस्पेक्ट करतच असतात, परंतु तुम्हाला एंट्री किंवा एक्झिटचं फॉर्मेशन मिळणार नाही हे लेवलला. आपण फॉर्मेशन बनल्याशिवाय ट्रेड करत नाही, म्हणून 1:2, 1:3 या फॉर्मेशनवरतीच लक्ष द्यायचं आहे. आपल्या स्टॉप लॉसच्या प्रमाणामध्ये आपण आपलं टार्गेट फिक्स करून वेळोवेळी स्टॉप लॉस ट्रेल करणं किंवा टार्गेट बुक करण्यावरतीच फोकस करायचा आहे उद्या तरी. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये खरं तर अपेक्षा होती की मार्केट एवढ्यावरती आले, ऑल टाईम हाय एकदा टेस्ट करायला पाहिजे. आता त्यासाठी सुद्धा महत्त्वाची कंडिशन काय होती, तर 47,500 कोणत्याही कंडिशनमध्ये जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत कॉलच्या पोझिशनमध्ये जायचं नाही आहे. आणि आज काय झालं, निफ्टीमध्ये ITC वगैरेमुळे चांगलं गॅपअप झालं, परंतु बँक निफ्टीत तेवढी गॅपअप झाली नव्हती. आणि जे काल झालं ना, ही जी मुवमेंट होती, या मुवमेंटला मी या वीकली ॲनालिसिसमध्ये एक्सप्लेन करेलच की नक्की काय होते. सध्याला बऱ्याच दिवशी अशी मुवमेंट होते, पण या मुवमेंटमुळे बऱ्याच जणांना काय वाटलं, हा जो सपोर्ट घेऊन मार्केट गेलं 47,200, सुरुवातीचा जो सपोर्ट होता 47,200 पासून वरती गेला. आणि काल 2 लेवल डिस्कस केले, 47,500 आणि 47,200. याच्या खाली आपल्याला पुटची पोझिशन आणि याच्या वरती कॉलची पोझिशन, मध्ये काहीच नाही, किंवा रेंज प्ले करायची त्यांना करू शकतात, परंतु याच्या बाहेर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं, हे डिस्कस झालं. बऱ्याच जणांना काय वाटलं, या पद्धतीची मुवमेंट आता सुद्धा येऊ शकते आणि मग ही मुवमेंट आपल्याला वरती घेऊन जाईल आणि आपल्याला खूप सारं प्रॉफिट आहे. बरेच जण बसून राहिले, या 2 कॅन्डल बनल्या आणि एकदम स्लोली काल जे हे झालं ना, ते आज
पूर्ण दिवसभरामध्ये झाले, म्हणजे एकदम स्लोली मार्केट खाली. ऑप्शनमध्ये पाहिजे तसे रिटर्न नक्कीच मिळाले नाही आहेत, परंतु कुठेही चांगली रिट्रेसमेंट पाहायला मिळालेली नाही आहे. आणि ज्यांनी पुट अगदी सकाळी जरी घेतले असेल ना, तरी त्यांना शेवटी चांगला प्रॉफिट झालेला आहे. कारण का 47,200 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर आपलं जे टार्गेट होतं ना 46,800च्या आसपास मार्केट पोहोचताना पाहायला मिळालेलं आहे. 850-800च्या आसपास पोहोचताना पाहायला मिळालं आहे. आता उद्या इथे सुद्धा बँक निफ्टीमध्ये सुद्धा वेगळं काही करण्यापेक्षा 2 लेवल मार्क करून ठेवा. एक आहे 47,150 आणि दुसरे आहे 46. अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर 46,850 लक्षात घ्या, 46,850. आणि अगदी तुम्हाला सेफ ट्रेड करायचं असेल तर 46,750-800 हा 50 पॉईंटचा झोन. म्हणजे या ट्रेडमध्ये तुम्ही रेंज प्ले करायची. रेंज प्ले म्हणजे काय, जर मार्केट इथे येतं आहे बेरिश फॉर्मेशन बनवतं तर याच्यासाठी तुम्ही शॉर्ट पोझिशन बनवा, किंवा इथे येऊन सपोर्ट घेऊन वरती जाते डबल बॉटम असेल किंवा काही असेल तर या टार्गेटसाठी तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करायची. पण तुम्हाला डिरेक्शनल ट्रेड घ्यायचे असतील तर 47,150 ब्रेक झाल्याशिवाय नाही आणि खाली 46,850 ब्रेक झाल्याशिवाय नाही. 46,850 आणि सेफ ट्रेडर असेल तर 750 याच्या खाली जर ब्रेक होते ना तर मग आपण 46,000 किंवा 45,800च्या लेवलसुद्धा ओपन होतात. मी डायरेक्ट फायनल लेवल सांगतो आहे. मध्ये मग तुम्ही 46,750 ब्रेक झाल्याच्यानंतर 46,500 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे, 350 आहे, 200 आहे, 46,000 आहे आणि 45,850 किंवा 800 या लेवल खूप महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यासाठी ट्रेड प्लॅन करायचं आहे. जास्त अगदीच 1000 पॉईंटसाठी लगेच ट्रेड प्लॅन करून जमत नाही. कारण का कालपासून जर तुम्ही पाहिलं तर 48,000 जवळजवळ म्हणजे 47,800-850च्या आसपासपासून तर आता आपण 46,800 उभा आहोत. म्हणजे 1000 पॉईंट तर आपण पाहिलेले आहेत. आज निफ्टीमध्ये जवळजवळ स्क्रीनवरती 450-500 पॉईंटचा फॉल पाहिलेला आहे. मग त्यानंतर जो काही PCR बनलेला आहे त्यानुसार एक रिट्रेसमेंट येऊ शकते आणि मग त्या रिट्रेसमेंटनंतर आपण आपला ट्रेड प्लॅन करणार आहोत. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.